मेहरच्या शारदा देवीचे दर्शनाचा अनुभव सांगतो तुम्हाला। चला मग। तर नमस्कार मंडळी, मी सचा। आज आम्हा दोघा नवरा बायकोची जोडी ऑटोने चालली। तिथे गेलो, मेन गेट जवळ पोहोचलो। तिथे चांगली गर्दी होती, आजूबाजूला छोटे छोटे दुकान स्टॉल वगैरे होते। मग तिथून आम्ही सामान वगैरे घेतलं पूजेचं आणि समोर जाण्यासाठी निघालो। तर चांगली गर्दी होती भरपूर अशी। जाताना आपल्याला बंदर वगैरे पाहायला भेटते, जे टेकडीवर आहे, म्हणून काही सामान वगैरे खा प्यायचे सोबत ठेवू नका, नाहीतर ते अंगावर येते। आणि वरती चढताना जे आजूबाजूला जे जंगल पाहायला भेटते खूप सुंदर आहे। मग वरत चढता चढता आम्हाला थोडा थकवा आला होता। थोडा वेळ उठत बसत आम्ही वरत गेलो। काही गरज नाही या पटपट जायची। मग अशा प्रकारे मग आम्ही हळूहळू मंदिर परिसरात पोहोचलो। तिथं मग मा शारदा देवीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर काही वेळ थोडा वेळ आम्ही बसलो, तिथं थोडा वेळ थांबलो। आणि मा शारदा देवी टेम्पल हे मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शक्तिपीठ मानले जाते। हे मंदिर त्रिकुट पर्वतावर सुमारे 600 फूट उंचीवर वसलेलं आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो पायऱ्या चढाव्या लागतात। तसेच रोपवेची सुविधा आहे। जे म्हातारे उतारे आहेत त्यांना रोपवेनं जाऊ शकते। पौराणिक कथेनुसार मा सतीचा हार, मणीचा हार इथे पडला होता। माईका हार या शब्दापासून मेहर हे नाव पडल्याचे सांगितले जाते। असे विराजमान असलेले मा शारदा देवीला ज्ञान, विद्या आणि शक्तीचे देवी मानले जाते। आम्ही थोडे फोटो वगैरे काढले आणि मग खाली आलो। काही सामान वगैरे घेतले घरी नेण्यासाठी, प्रसाद वगैरे। ठीक आहे मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय मा शारदा देवी। भेड़ाघाट Hare